तर आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मार्बलचं जे मंदिर आहे तर ते 5 मिनिटात एकदम चकाचक आणि पांढरं शुभ्र कसं काढायचं आणि कसं नाही, तर तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ. तर ना बघा, इथं माझं मंदिर खूप जास्त घाण झालं आणि काळं झाले, कारण की ना माझा किचन ओटा साईडलाच आहे आणि त्यामुळं ना फोडणीचे डाग वगैरे त्याच्यावर जातात आणि 1-2 महिने झालं मी काही स्वच्छ केलं नाही, त्यामुळे एवढं घाण झाले. एवढं घाण माझं मंदिर कधीच होत नाही, पण आता वेळ नसल्यामुळं ना हे घाण झाले. तर त्यासाठीच ना मी काय केले, थोडासा निरमा आणि त्याचबरोबर ना हार्पिक थोडंसं त्यामध्ये ॲड केलं आहे, कारण की ना हार्पिकनं जी स्टाईल असते आपली, तर ती म्हणजे टाईल जी असते, स्टाईलच म्हणायले, टाईल जी असते ना ती एकदम स्वच्छ आणि चकाचक निघते. त्यामुळंच मी थोडंसं हार्पिक त्यामध्ये ॲड केलं, जेणेकरून ना हे जे चिवट डाग आपल्या फोडणीचे झालेले जमा झाले त्यावर, ते लगेच म्हणजे काही न वेळ लागता लगेच निघून जातात. त्यासाठीच ना ते टाकायचं आणि मिक्स करून अगोदर सगळ्या मंदिराला लावून घ्यायचं. त्यानंतर मग लगेच आपली जी सॉफ्ट घासणी असते त्यानं घासून घ्यायचं आणि त्याचबरोबर ज्या सांदी कुंदी आहेत तर त्याला काही आपल्याला तिथं घासणीनं काही घासता येत नाही. त्यासाठीच ना मी आपला टूथब्रशचा वापर केला आहे आणि तर 10 मिनटाच्या आत माझं हे मंदिर एकदम चकाचक आणि छान असं निघाले. तर अगोदर घासून घेतलं आणि पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि बघा तर किती स्वच्छ निघाले आणि पांढरा कलर असल्यामुळे तर एवढं घाण होतं की बघायचं कामच नाही. आणि त्याचबरोबर ना तिथं ते जे डाग दिसायला आहे तिथं ना एक शिक्का लावलेला होता, तोच निघाला आहे. तर ते गंजलेला डाग आहे, ते तर काही निघत नाही आहे. आणि त्यानंतर मग फोटोसुद्धा खूप जास्त घाण झाले होते. त्यासाठीच ना मी इथं कॉलिनच्या मदतीने स्वच्छ करून घेतले आणि कॉलिनसुद्धा फोटो खरंच खूप छान निघतात, म्हणजे वेळ काही सुती कपड्याने छान पुसून घेतले. तर ना मंदिर जर स्वच्छ आणि सुंदर ठेवलं तर घरामध्ये सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटायला लागतं. आणि मंदिरच जर आपल्या घराचं घाण असेल तर खरंच ना घरामध्ये खूप असं वेगळंच वाटतं, म्हणजे काही आपल्या घरामध्ये काय असं प्रसन्न वाटत नाही, काही नाही, नुसतं असं उदास उदास वाटतं. मला तरी तसं वाटतं, कारण की मला पहिल्यापासूनच मंदिर स्वच्छ ठेवायची सवय. आणि हो, आपल्या घराचं हृदय हे मंदिराला म्हटलं जातं आणि मंदिर त्यामुळेच ना स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर त्यासाठीच माझी अशी धडपड सुरू राहते, पण तेवढा काही मला वेळ मिळत नाही. पण जसा वेळ मिळेल मी तसं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत राहते. तर त्यानंतर मग देवाची पूजा काही आज केली नव्हती, थोडा लेटच झाला. तर देवाची पूजा करायला मला संध्याकाळचे 4 वाजले होते. त्याचं कारण म्हणजे ना मला आज मंदिर कुठल्याही हालतीत स्वच्छ करायचं होतं. त्यासाठीच ना मी आज देवाची पूजाच केली नव्हती, कारण की ना 1-2 वेळेस काय झाले की मी असं ठरवायची की आज दुपारून घर स्वच्छ करायचे, त्यासाठीच मग सकाळून देवपूजा केली तर काय हरकत आहे. त्यासाठीच ना मी देवपूजा करायची, पण नंतर कंटाळा यायचा की जाऊ द्या, आता देवपूजा केली, उद्या करूयात, असं व्हायचं. त्यासाठीच मी आज काही देवपूजा केली नव्हती. तर अगोदर सगळं मंदिर वगैरे स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग छान अशी देवाची पूजासुद्धा करून घेतली. तर आणि बघा मग देवघर स्वच्छ करायला होते आणि किचन ओट्यावर एवढा सारा राडा पडला होता, कारण की ना खाली तर काही पसारा ठेवू शकत नाही, कारण की लगेच माझे जिल्हे पिल्ले येतात आणि ते पसारा सगळ्या घरभर करतात. त्यासाठीच मी सगळा पसारा जो आहे तो किचन ओट्यावर ठेवला होता. त्यानंतर मग बघा, तर देवाची पूजा केल्यामुळं तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये फ्रेश आणि छान वाटतच असेल. त्यानंतर मग देवाची आरतीसुद्धा करून घेतली, कारण की तोपर्यंत वाजले होते 6 वाजले होते हे सगळं करण्यासाठी. त्यासाठीच ना मग संध्याकाळ झालीच आहे. तर चला म्हणलं स्वामींची पूजासुद्धा करून आरतीसुद्धा करून घेऊया. त्यासाठी स्वामींची आरती केली आणि रिया दादू काही आजच्या व्हिडिओमध्ये लुडबुड करायला नव्हते. त्याचं कारण म्हणजे ना ते आज खूप वेळ झोपी गेले होते. त्यांनाही असं वाटलं असेल की चला आपण झोपूयात, कारण की मम्मीला आज काम आहे, त्यासाठी ते दोघंही झोपले असतील. त्यानंतर मग स्वामींना मुजरा केला आणि तेवढ्यात माझं पिल्लूसुद्धा उठलं. तर तिचा काय मूड झोपेतून उठल्याच्या नंतर फ्रेश नसतो, तिला माझ्याकडेच यायचं असतं, थोड्या वेळ बसायचं असतं. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.